नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सरळ सेवेच्या इतिहास या टॉपिक मधील इतिहास शालेय 8वी ते 12वी याच्यातील आज आपला 28वा पार्ट आहे. 30-35 पार्ट येतील. आय थिंक 35 पर्यंत जाऊ शकतो आकडा इतिहासाचा, कारण इतिहासाचा पार्ट बराच मोठा आहे. हा आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर 35 पर्यंत पार्ट येऊ शकतात. अंदाजे कमी जास्त प्लस मायनस होऊ शकतात. तेवढी तयारी ठेवा. हे झालं की याच्यातला इतिहासाचा आपला पूर्ण सेक्शन कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. प्रत्येक गावात 12 डॅश डॅश असत तर बलुतेदार. आठवडा बाजार डॅश डॅश भरवला जात असे तर कसब्यात भरवला जात असे. मोहम्मद कासिम फेरिस्ता याने 12 खंडात गुलशने इब्राहिमी हा डॅश डॅश लिहिला तर हिंदुस्थानचा इतिहास लिहिला. मोहम्मद कासिम फेरिस्ता याने 12 खंडात गुलशने इब्राहिमी हा हिंदुस्थानचा इतिहास लिहिला. इसवी सन 1440 मध्ये जर्मनीत डॅश डॅश याने छापखाना सुरू केला तर गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. इसवी सन 1609 मध्ये डॅश डॅश याने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली तर गॅलिलिओ. आता लक्षात नसेल राहत तर काय कसं लक्षात ठेवा. हे बघा, आकाशात बघायचं असेल तर आपल्याला कुठे टेरेसवर जावं लागेल, गॅलरीत जावं लागेल, कुठेतरी तर जावं लागेल मोकळ्या वातावरणात. तेव्हा आपण दुर्बिणीने काय आकाश बघू शकू. मग लक्षात कसं ठेवायचं, गॅलिलिओ लक्षात ठेवायचं ना. गॅली वरून गॅलरी असं लक्षात ठेवा. गॅलरीत जावं लागेल तेव्हा आपण दुर्बीण हातात घेऊ आणि मग आकाशाकडे बघू शकू. मग दुर्बिणीचा शोध कोणी लावला? गॅलिलिओने लावला. ठीक आहे. दक्षिण आफ्रिका. आता हा प्रश्न काय, इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओ याने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली असं लक्षात ठेवा. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश डॅश हा पहिला दर्यावर्दी होता तर बॉर्थोलोम्यू डायस. युरोपातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात डॅश डॅश याच्या इलियड व ओडिसी या महाकाव्यांचा समावेश झाला तो होमर. कोणाचे आहे हे काव्य? इलियड आणि ओडिसी हे काव्य कोणाचे आहे? होमर यांचे. युरोपातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होमर याच्या इलियड व ओडिसी या महाकाव्यांचा समावेश झाला. ठीक आहे. पुढे बघा, इसवी सन 1543 मध्ये डॅश डॅश याने ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले. कोणी केले? निकोलस कोपर्निकस याने. युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात जे पुनरुज्जीवन घडून आले त्याला डॅश डॅश असे म्हणतात तर प्रबोधन असे म्हणतात. 11व्या शतकात इस्लामी सत्ताधीश आणि युरोपीय राजे यांच्यात झालेल्या 9 युद्धांना डॅश डॅश असे म्हणतात तर धर्मयुद्धे. ठीक आहे. 11व्या शतकात इस्लामी सत्ताधीश आणि युरोपीय राज्ये यांच्यात झालेल्या 9 युद्धांना काय म्हणतात? धर्मयुद्धे. दुसऱ्या धर्मयुद्धाच्या दरम्यान पोप डॅश डॅश याने फ्रेंच राजा 7वा लुई आणि जर्मन सत्ताधीश 3रा कॉन्रॅड यांना मदतीस घेतले. तर कोणता पोप होता तो? पोप युजिनियस 3रा. पुढे बघा, इसवी सन 1783 मध्ये डॅश डॅश याने रोलर सिलेंडर प्रिंटिंग या यंत्राची निर्मिती केली. तर कोणी? बेल याने. 1783 मध्ये बेल याने रोलर सिलेंडर प्रिंटिंग यंत्राची निर्मिती केली. प्रबोधन काळात विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना डॅश डॅश हा या विचारांचा केंद्रबिंदू बनला. तर कोण? मानव. पुढे बघा, इसवी सन 1451 मध्ये डॅश डॅश पहिला छापखाना सुरू झाला तर इटलीमध्ये पहिला छापखाना सुरू झाला. वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे डॅश डॅश याने शोधून काढले तर रॉबर्ट बॉईल याने शोधून काढले. अमेरिकेत डॅश डॅश याने क्लेरमॉन्ट ही बोट बाष्पशक्तीवर चालवली. कोणी? रॉबर्ट फुलटन. अमेरिकेत रॉबर्ट फुलटन याने क्लेरमॉन्ट ही बोट बाष्पशक्तीवर चालवली. बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग डॅश डॅश याने केला. जॉर्ज स्टीफन्सन. ठीक आहे. बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग जॉर्ज स्टीफन्सन याने केला. फ्रान्सच्या डॅश डॅश याने कॅनडातील क्युबेक या शहराची स्थापना केली. कोणी? फ्रान्सच्या कोणी? सॅम्युएल डी शॅम्प्लेन याने कॅनडातील क्युबेक या शहराची स्थापना केली. पुढे बघा, पॅसिफिक महासागरातील आपल्या प्रवासाचे वर्णन करणारे व्हॉयोजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक डॅश डॅश याने लिहिले. तर कोणी लिहिले? लुई अँटोनी द बोगनविले. पॅसिफिक महासागरातील आपल्या प्रवासाचे वर्णन करणारे
व्हॉयजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक लुई अँटोनी द बोगनविले याने लिहिले. वास्को द गामा याने कालिकतचा राजा डॅश डॅश याच्याकडून पोर्तुगलसाठी व्यापाराची परवानगी मिळवली. तर झामोरिन. वास्को द गामा याने कालिकतचा राजा झामोरिन याच्याकडून पोर्तुगलसाठी व्यापाराची परवानगी मिळवली. पुढे बघा. आफ्रिकेतील स्थानिक लोकांना पकडून आणून त्यांना गुलाम म्हणून विकण्याचा व्यापार डॅश डॅश सुरू केला पोर्तुगीजांनी. आफ्रिकेतील स्थानिक लोकांना पकडून आणून त्यांना गुलाम म्हणून विकण्याचा व्यापार पोर्तुगीजांनी सुरू केला. गझनीच्या सुलतान महमूद बरोबर भारतात आलेल्या डॅश डॅश याने अक्षांश रेखांश ठरवण्याची अचूक पद्धत तयार केली होती. कोणी? अल्बेरुनी याने. कोणासोबत आला होता? गझनीच्या सुलतान महमूद बरोबर. आपल्या तिसऱ्या मोहिमेत डॅश डॅश याने जो प्रदेश शोधला त्याने व्हेनेझुएला असे नाव दिले. तर आपल्या तिसऱ्या मोहिमेत कोणी? अमेरिगो व्हेस्पुसी याने जो प्रदेश शोधला त्याला व्हेनेझुएला असे नाव देण्यात आलं. पुढे बघा. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा डॅश डॅश याने तयार केला. तर थॉमस जेफरसन याने तयार केला. दुसरे ब्राह्मी युद्ध डॅश डॅश याच्या काळात लढले गेले. तर लॉर्ड डलहौसीच्या. प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात वसाहतवाद. प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला म्हणतात वसाहतवाद. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात डॅश डॅश व्यापार औद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आला. तर इंग्लंडचा व्यापार औद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आला 19व्या शतकाच्या उत्तरार्धात. पुढे बघा. भारत ही मुख्यतः इंग्लंडची वसाहत होती. पुढे. औद्योगिक क्रांतीने डॅश डॅश चालना मिळाली तर वसाहतवादाला चालना मिळाली. पुढे. डॅश डॅश यांच्या काळात व्यापारी नफ्याबरोबरच स्वराष्ट्रहित हे उद्दिष्ट वसाहतवादाला जोडले गेले. तर राणी एलिझाबेथ पहिली यांच्या काळात व्यापारी नफ्याबरोबरच स्वराष्ट्रहित हे उद्दिष्ट वसाहतवादाला जोडले गेले. 1765च्या डॅश डॅश कायद्याने महत्वाच्या वस्तूंवर कर भरणे इंग्लंडने वसाहतींना बंधनकारक केले. तर स्टॅम्प ऍक्ट. 1765च्या स्टॅम्प ऍक्ट कायद्याने महत्वाच्या वस्तूंवर कर भरणे इंग्लंडने वसाहतींना बंधनकारक केले. 5 मार्च 1770 रोजी मॅसेच्युसेट्समधील डॅश डॅश शहरात ब्रिटिश सैनिकांनी केलेल्या गोळीबारात काही लोक ठार झाल्यामुळे वसाहतीत असंतोष निर्माण झाला. तो बोस्टन या शहरात. ठीक आहे. 5 मार्च 1770 रोजी मॅसेच्युसेट्समधील बोस्टन या शहरात ब्रिटिश सैनिकांनी केलेल्या गोळीबारात काही लोक ठार झाल्यामुळे वसाहतीत असंतोष निर्माण झाला. पुढे बघा. अमेरिकन वसाहतींनी डॅश डॅश लढाईत ब्रिटिश सैन्याचा निर्णायक पराभव केला. तर सॅरोटोगाच्या लढाईत अमेरिकन वसाहतींनी सॅरोटोगाच्या लढाईत ब्रिटिश सैन्याचा निर्णायक पराभव केला. 1763च्या पॅरिस तहानुसार डॅश डॅश प्रदेश इंग्रजांना देण्यात आला. तर कॅनडा प्रदेश इंग्रजांना देण्यात आला. कोणत्या तहानुसार? पॅरिस तहानुसार 1763चा. 1935च्या कायद्यान्वये डॅश डॅश भारतापासून वेगळा केला गेला. तर म्यानमार भारतापासून वेगळा केला गेला. 8 ऑगस्ट 1949 रोजी झालेल्या करारान्वये भूतानचे डॅश डॅशचे म्हणजे भूतानचे परराष्ट्र धोरण व संरक्षण यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 28वा पार्ट कंप्लीट केलेला आहे. मी मुद्दामून 2-2 पेजेस घेते आहे. 4 किंवा मी 6 पेजेस पण घेऊ शकते. पण प्राचीन इतिहास किंवा मध्ययुगीन इतिहास जे काही तो पाठ चालू आहे तो समजायला लक्षात ठेवायला काही गोष्टी मोठ्या आहेत. मोठ्या म्हणजे थोड्या जड जाऊ शकतात. त्यामुळे मी छोटे छोटे पार्ट्स आणते आहे. ठीक आहे. तर अजून काही पार्ट्स येतील मग इतिहास आपला संपून जाईल. धन्यवाद.